चला तर मंडळी राम राम, सर्व स्वागत आहे आपल्या बेदळी कट्ट्यामध्ये. आत्ताच आपल्या तुळजापूरच्या आई तुळजाभवानीचं सुंदर असं दर्शन आमचे सकल या ठिकाणी मित्रमंडळी लहान सर्वांनी केलेलं आहे. नंबर असं दर्शन करून आंघोळ तीन केलं, सकाळी उठल्या कुंडामध्ये येऊन पैसे देऊन. तर अशा पद्धतीने मग काय दर्शन करून बाहेर जरा फोटो तीन घेतलो. पावसात या ठिकाणी आलेलं तसं आपल्या गणेश मंदिर आहे, सुंदर असं गणपती बाप्पाचं मंदिराचं या ठिकाणी गणपती बाप्पा मोरया दर्शन करून आपल्याला या ठिकाणी आता पुढला प्रवास गावाच्या दिशेने करायचा आहे. आणि आता आला होता मोठ्या कमानीच्या ठिकाणी गौमुखाच्या साईडचं जे आहे ते पूर्ण काम चाललेलं आहे मित्रांनो. त्यामुळे इकडं कुंड बंद आहे असं म्हणलेलं, परंतु जाऊन बघा का म्हणतो सूर्य नको 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 पोरं जाजवलेले आहेत पूर्ण, त्यामुळं नको म्हणलेले. आता होय समीर जायचे कुंडात गौमुख चालू आहे परंतु प्रवेश नाही शिव्या म्हणला तर. चला तर अशा पद्धतीने मित्रांनो आम्ही राजमाता जिजाऊ महाद्वार या दिशेने सध्या चालत आहोत. नाव घ्या, काहीच वेळामध्ये आम्ही महाद्वारामधून बाहेर पडणार आहोत. सध्या आमचं या ठिकाणी सुंदर असं दर्शन अवघ्या 1.5 तासामध्ये झालेलं आहे. हे पण धर्मदर्शन. मग काय चाला हो का, खूप पावसाळा सुंदर असा महाद्वार आहे इकडं. या महाद्वाराच्या दिशेने आपण रवाना झाला आणि अवघ्या काही सेकंदामध्ये आपण महाद्वाराच्या बाहेर जाणार आहोत. प्रचंड अशी असणारी गर्दी. बाहेर गेल्यानंतर आम्ही फोटो बी काढणार आहोत. चला बाहेर गेल्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे बाहेरचं आपले जे मेन शहाजी महाराज यांची सुंदर अशी असणारी कमान महाद्वार. या महाद्वारामधून आपल्याला बाहेर पडायचं होतं परंतु काम चालू असल्यामुळे आपल्याला दुसऱ्या दरवाजाने बाहेर सोडून आलेलं आहे. चला सोडत नाही ते कोणा छोटासा सगळं बंद केलं सगळं. आई राजा उदे उदे बोल भवानी माता की जय. चला आपण आईच्या दरबारात मधून बाहेर आलो. बाहेरल्या मार्केटमध्ये ज्या ठिकाणी सुंदर असं फोटोचं लोकेशन असतं मित्रांनो त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. चला सर्वांना हे दर्शन कसा वाटला छोटासा ब्लॉग नक्की सांगा. आम्हाला शॉपिंग करायची हां.